अपने पास बुलाता है और इस दुख की घड़ी से हम सब आपके साथ है, हम सब आपके साथ है या उक्तीप्रमाणे जसे आज या राऊत परिवार मार्फत त्यांना साथ देण्यासाठी सहकार्य करण्यासाठी आज सर्व पाहुणे इथे जमलेले आहेत त्यांचं एकदा सर्व आलेल्या सर्व पाहुण्यांना मी विनंती करते की त्यांनी आपले स्वर्गीय भूषण दादा यांच्या प्रतिमेला फुल अर्पण करावे। फुललेल्या फुलासारखं असतं माणसाचं आयुष्य हे वेलीवरील फुललेल्या फुलासारखं असतं, दिवसभर सुगंध देतात आणि पुन्हा सायंकाळी कोमजून मातीत पडतात, परंतु मातीत पडली म्हणजे त्यांचं अस्तित्व संपत नसतं, तर ते आपल्या फुललेल्या काळात कितीतरी लोकांना आनंद देत असतात। त्याप्रमाणे या राऊत परिवारातील स्वर्गीय भूषण दादा हे सुद्धा त्यांच्या एक आयुष्याच्या वेलीवरील एक फुललेलं फुल होतं आणि ते जरी गळून पडलं असलं तरी पण त्यांच्या आठवणी आज सर्वांना आणि त्यांनी एवढा छान कार्यक्रम केला या कार्यक्रमामार्फत, तर ते त्यांच्या आठवणी सर्व जिवंत जरी आज माणूस आपल्यात नसला तरीही तो फक्त शरीरानं नाही देहानं नाही पण सर्वांच्या आठवणीमध्ये आहे। काही माणसं ही मोठी असतात आपल्या कर्तृत्वाने, काही माणसं ही मोठी असतात आपले गिरीश मेहत्रे व मित्र परिवार नाले हैदर उर्स कमिटी येरवडा यांच्या पाहुण्यांच्या मार्फत स्वर्गीय वादळी
दिवसापासून आपल्याशी आहे असे शिरीष भाऊ आणि त्यांच्याबरोबर उपस्थित असलेला संपूर्ण मित्र परिवार, तसंच एक आगळं आजचा एक दिनाचा औचित्य साधून म्हणण्यापेक्षा मला वाटतं की स्मृती दिन पहिला आहे वृषालदादा राऊत यांचा आणि राऊत परिवार उपस्थित सर्व इथे आहे. लाग वेग बांधावा शब्दाचा आवाका पावा मनाचा आणि शब्दातील गर्भाचा मधील तो अर्थ घ्यावा. आतापर्यंत संस्थेच्या वतीने आज जे काही विवेचन आमच्या सर्वोदय मॅडमांनी केले त्यातून एक मधील अर्थ असा निघाला की वृषालदादा यांच्या नावाने आज सोशल फाउंडेशनचं एक चिंताचं आंदोलन आंदोलन केलं गेलं आहे. खरं तर अशा सोशल ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आपण या मित्र परिवाराला उपस्थित करत आहात, जेणेकरून आमच्या दिव्यांगांचा आनंद द्विगुणित होईलच, पण त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा म्हणजे तुमच्या सुखदुःखामध्ये जेव्हा आम्हाला सामावून घेतात त्याचा एक मोठा अभिमान आम्हाला दुसरा कुठला नाही. उपेक्षितांना जेव्हा आपण असं एक म्हटलं जातं की समाजामध्ये ज्या उपेक्षित घटकांपर्यंत आपण जेव्हा पोहोचायचं असतं तेव्हा आपला आनंद त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा, जेणेकरून त्याचा आनंदही द्विगुणित करण्यात येईल. आणि त्याचा आनंद जेव्हा आपण त्याच्या चेहऱ्यावर बघतो तेव्हा एक वेगळं समाधान आपल्याला लाभतं. आणि अनुषंगानेच आज शिरीष भाऊ गेल्या कित्येक दिवसापासून आपल्यामध्ये मोदी मॅडमांच्या माध्यमातून म्हणा की अन्य कुठल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या दिव्यांग संस्थेमध्ये वेळोवेळी येतात. तेच त्यांच्या वर्किंग कमिटी म्हणजे त्यांच्याबरोबर जी काही त्यांच्या कम्युनिटीतले जे वर्कर लोक असतात त्यांना तिथे घेऊन येत नाही, पण त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी आज आपला मित्र परिवार आणि नातेवाईक समूह इथपर्यंत आणला. त्यांना एक अनुभूती दिली की मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो तर मी माझ्या व्यतिरिक्त आपल्या परिवाराने सुद्धा, मित्र परिवाराने सुद्धा, नातेवाईकांनी सुद्धा या समाजातील उपेक्षित घटकांपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. आता आमच्या चैतन्याने सांगितलं अपंग जरी आम्ही असलो तरी आम्ही कुठल्या वेळी आम्ही पर्वतरांगा वगैरे लांबून जाऊ शकतो वगैरे. जर आम्हाला संधी मिळाली तर निश्चितपणे आम्ही त्याच्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहत नाही. तेव्हा आपल्या म्हणजे मित्र परिवाराच्या नातेवाईक समूहाकडून आम्हाला जेव्हा प्रेरणा मिळत जाईल, शुभेच्छा मिळत जाईल, आम्हाला प्रोत्साहन मिळत जाईल, तेव्हा नक्कीच आमचा दिव्यांग बांधव यशाच्या शिखरावर गेल्याशिवाय राहणार. मित्र शब्दातून व्यक्त होण्यापेक्षा आम्ही आमच्या दिव्यांग बांधवांना अशी जर संधी मिळत गेली तर निश्चित ते आपल्या कृतीतून व्यक्त होत राहतील आणि समाजाचा उपयुक्त घटक बनतील. हा या निमित्ताने माझा आत्मविश्वास मी व्यक्त करतो. मी खरोखर सुरुवातीला आपल्या संपूर्ण शिरीष भाऊ आमच्या म्हणजे फॅमिली मेंबर म्हणजे आमचे कौटुंबिक सदस्य आहेत, पण त्यांनी आज त्यांच्या पुरतं मर्यादित न राहता त्यांनी आपल्या संपूर्ण मित्र परिवाराला सुद्धा, नातेवाईक समूहाला सुद्धा इथपर्यंत पोहोचवलं. मला अभिमान वाटतो की आज स्मृती दिनानिमित्त का होईना ज्या आपल्या आनंदाचे क्षण असतात, दुःखाचे क्षण असतात, ते आमच्यामध्ये वाटून घेण्यासाठी त्यांच्यामध्ये आमचा सहभाग नोंदवण्याच्या दृष्टीने आपण जे आम्हाला उपक्रम केलं त्याबद्दल निश्चित शिरीष भाऊ, शिरीष मेत्रे आणि त्यांचा मित्र परिवार यांच्या संस्थेच्या वतीने मी पुन्हा एक आभार मानतो आणि धन्यवादही देतो की जी समाजसेवेची प्रेरणा आपल्यापासून आपण इतरांपर्यंत पोहोचवतात आहात आणि त्यांना ही समाज प्रवाहामध्ये आणून खऱ्या अर्थाने ज्यांना खरोखर प्रेरणेची गरज आहे, प्रोत्साहनाची गरज आहे, अशा उपेक्षित घटकांपर्यंत आपण पोहोचवण्याचं या आपल्या संपूर्ण परिवाराला प्रेरित करत आहात, ज्याबद्दल पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो. आणि खरोखर आजच्या या स्मृती दिनाच्या निमित्ताने मी वृषालदादा राऊत यांना आदरांजली व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. अपंग नाही पर्वत सागर
नाही, आम्ही अपंग नाही, आम्ही अपंग नाही. हवी कशाला कीव जगाची, हवी कशाला कीव जगाची, असता शक्ती पूर्ण मनाची, असता शक्ती पूर्ण मनाची, स्वावलंबनावीन आमुची गाथा, स्वावलंबनावीन आमुची गाथा, दुसरी नाही नाही, आम्ही अपंग नाही, आम्ही अपंग नाही. कुणी मूक ना कुणी पांगळा, उघडा कोणी कुणी आंधळा, कुणी मूक ना कुणी पांगळा, उघडा कोणी कुणी आंधळा, विकास गतीच्या मनोरथाला, विकास गतीच्या मनोरथाला, कोणी रोधित नाही, कोणी रोधित नाही, आम्ही अपंग नाही, आम्ही अपंग नाही. चक्र फिरवितो कुणी यंत्राचे, चक्र फिरवितो कुणी यंत्राचे, गणित सोडवितो कुणी तंत्राचे, गणित सोडवितो कुणी तंत्राचे, वीण घालितो कुणी मागावर, वीण घालितो कुणी मागावर, धागा तोडीत नाही, आम्ही अपंग नाही, आम्ही अपंग नाही. मिळवू शकतो पदवी कोणी, रचितो कोणी अभंगगानी, मिळवू शकतो पदवी कोणी, रचितो कोणी अभंगगानी, आपल्या मधल्या विश्वस्वरूपा, आपल्या मधल्या विश्वस्वरूपा, कोणी विसरत नाही, कोणी विसरत नाही, आम्ही अपंग नाही, आम्ही अपंग नाही. सूर्य आम्हाला मार्ग दावितो, सूर्य आम्हाला मार्ग दावितो, चंद्र सुखाची शिंपण करीतो, चंद्र सुखाची शिंपण करीतो, अशक्यतेला भाषेमध्ये, अशक्यतेला भाषेमध्ये स्थान आमच्या नाही,
समान संधी अनुकंपेची नको उपाधी देवाजीने त्याहून दिले देवाजीने त्याहून दिले अधिक मागणी नाही अधिक मागणी नाही आम्ही अपंग नाही आम्ही अपंग नाही पर्वत सागर लंगून जाणे पर्वत सागर लंगून जाणे अत्रत्य नाही आम्ही अपंग नाही आम्ही अपंग नाही 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 आम्ही अपंग नाही 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 आम्ही अपंग नाही देखो देखो क्या उम्मीद है चादर ओढ़े या खड़ा कोई देखो देखो क्या उम्मीद है चादर ओढ़े या खड़ा कोई बारिश है यहाँ आसमान में छोड़ दिए हैं नलकुए में हम जैसे देखेंगे जहाँ
सर्व विद्यार्थ्यांनी आपला खाऊ खाली ठेवून उभं राहायचंय फोटो काढण्यासाठी. ओके. चिकन पण